नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विक सायन्स अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी संभाजी ठणगे सर आपलं स्वागत करतो। जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आपल्या मित्रांना देखील शेअर करायला विसरू नका। विद्यार्थी मित्रांनो, आपण सायन्स सेक्शनमध्ये मागील काही प्रकरणांमध्ये त्याच्यामध्ये वनस्पतींचं वर्गीकरण ह्या मुख्य प्रकरणाचा देखील आपण अभ्यास केला आहे, त्याचा देखील तुम्ही व्हिडिओ पाहू शकता। आजच्या सेशनमध्ये आपल्याला भौतिकशास्त्र विभागातला गुरुत्वाकर्षण ह्या चॅप्टरला सुरुवात करायची। तर चॅप्टर थोडासा मोठा आहे, त्यामुळे आपण याला दोन भागांमध्ये विभागणार आहे। आजच्या पहिल्या भागामध्ये आपण काही संकल्पनांचा अभ्यास करणार आहे। त्यामध्ये न्यूटनचा नियम, गुरुत्वाकर्षणाचा नियम पाहणार आहोत, केपलरचे नियम पाहणार आहोत, त्याचप्रकारे सेंट्रिपिटल फोर्स काय आहे किंवा सर्क्युलर मोशन काय आहे त्याचाही अभ्यास आपण करणार आहोत। आणि जे काही बलाच्या संबंधित संज्ञा आहेत त्याही आपण अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, हा जरी प्रकरण सोपं वाटत असतील तरी ह्याच्यामध्ये बरेच विद्यार्थी मित्र आपले मिस्टेक करत असतात, त्यामुळे याच्याकडे बारकाईने जरा अभ्यास करायचा आहे तुम्हाला ह्याही प्रकरणाकडे। तर मागेच वेळेस मी सांगितलेलं आहे की आपण MPSCच्या दर्जाप्रमाणेच व्हिडिओ बनवणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं की बाकीच्याही विद्यार्थ्यांना याचा उपयोग होणार आहे। आता जास्त काही वेळ मी घालत नाही, म्हणजे टेटचे एक्झाम असेल किंवा आता पोलीस भरती आहे, तलाठी भरती आहे, जिल्हा परिषद भरती आहे, या सर्व एक्झामना उपयोग ह्या विज्ञान विषयाचा होणार आहे। तर जास्त वेळ काय आता आपल्याला घालायचा नाही आहे आणि डायरेक्ट आपण पाहूया गुरुत्वाकर्षण। ठीक आहे, तर गुरुत्वाकर्षण हे एक प्रकारचं बल आहे आणि आपल्याला माहिती बलांचे काही प्रकार आहेत। सुरुवातीला ते आपण पाहू म्हणजे लगेच लक्षात येईल। पहा, बलांचे काही मुख्य दोन प्रकार आहेत। पहा, बलांचे मुख्य दोन प्रकार कोणते? एक आहे संपर्क बल आणि दुसरा प्रकार जो आहे तो आहे असंपर्क बल। असे दोन प्रकार बलांचे सर्वसाधारण आहेत। मग संपर्क बलाला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो कॉन्टॅक्ट फोर्स आणि असंपर्क बलाला आपण म्हणतो नॉन कॉन्टॅक्ट फोर्स। ओके, म्हणजे संपर्क बल जे आहे ते कॉन्टॅक्ट फोर्स आहे आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स असे दोन टाईपचे बल आहेत। मग संपर्क बलामध्ये कोणती उदाहरणं आहेत आणि असंपर्क बलामध्ये कोणती आहेत? पहा, जे काही स्नायुबल आहे म्हणजे मस्क्युलर फोर्स जे म्हणतो आपण, ते संपर्क बलाचं उदाहरण आहे। पहा, उदाहरण एकच उदाहरण देतो मी तुम्हाला। संपर्क बल म्हणजे स्नायुबल की ज्याच्यात प्रत्यक्ष वस्तूचा संपर्क येतो, किंवा अजून एक देऊया घर्षण बल म्हणजे फ्रिक्शन फोर्स, हे सुद्धा काय आहे? एक संपर्क बलाचं उदाहरण आहे। घर्षण बल, स्नायुबल। ठीक आहे, तर या ठिकाणी आपण लिहू शकतो स्नायुबल, उदाहरणार्थ स्नायुबल। बरोबर, हां, अजून एक उदाहरण पाहू। उदाहरण काय सांगितलं? स्नायुबल, त्यानंतर घर्षण बल म्हणजे याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो फ्रिक्शनल फोर्स। ठीक आहे, त्यानंतर असंपर्क बलामध्ये कोणते आहेत? तर याच्यामध्ये उदाहरणार्थ चुंबकीय बल। पहा, उदाहरणार्थ चुंबकीय बल। त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो गुरुत्वीय बल की जे आपल्याला पाहिजे आता, गुरुत्वाकर्षण बल किंवा त्याला गुरुत्वीय बल सुद्धा म्हणतो आपण। गुरुत्वीय बल म्हणजे ज्याला आपण अजून एक म्हणू शकतो, याला डायरेक्ट आपण काय म्हणू शकतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स। ओके, म्हणजे हे गुरुत्वीय बल, चुंबकीय बल हे जे काही उदाहरणं आहे असंपर्क बलाचे अजूनही आहेत, परंतु वेळाभावी काय आपण एवढेच पाहूया फक्त। आता आपल्याला जे पाहायचं आहे ते काय पाहायचं आहे? पहा, आपल्याला पाहायचं आहे ह्याच्यापैकी हे गुरुत्वीय बल। ठीक आहे, गुरुत्वीय बलचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। आता गुरुत्वाकर्षण ही संकल्पना समजून घेण्यापूर्वी काही महत्त्वाच्या संज्ञा ज्या आहेत, एक दोनच आहेत, त्याच आपल्याला पाहायच्यात की गुरुत्वाकर्षण हे जे आहे, गुरुत्वाकर्षणाचा शोध किंवा गुरुत्वाकर्षण जे पहिल्यांदा सांगितलं हे बलाबद्दल, तर ते शास्त्रज्ञ होते न्यूटन। तर लक्षात ठेवा, ते शास्त्रज्ञ होते न्यूटन, हे सगळ्यांना माहीत आहे। न्यूटन नावाच्या शास्त्रज्ञाने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला। म्हणजे असे एक त्यांच्याबद्दल कथा सांगितली जाते की त्या ठिकाणी एका ॲपलच्या झाडाखाली किंवा सफरचंदाच्या झाडाखाली ते बसले असता ॲपल पडलं म्हणजे सफरचंद पडलं आणि त्याच्यानंतर त्यांना त्या शोधाबद्दल जाणीव झाली
की ते सफरचंद खाली पडलं आणि खाली पडताना त्याची दिशा ही लंब होती. मग ते खाली का पडलं त्याच्याबद्दलचं सर्वांना अवगत आहे ज्ञान की काय शोध होता तो. पण आपल्याला महत्त्वाचं फक्त इथं काय पाहायचं की न्यूटन नावाच्या शास्त्रज्ञाने शोधला. आता न्यूटन जे आहे ते न्यूटन नावाच्या शास्त्रज्ञाने शोधल्यानंतर आपल्याला काही महत्त्वाचं हे पण पाहायचं की न्यूटन यांचं कार्य काय आहे भौतिकशास्त्रामध्ये. ठीक आहे, तर भौतिकशास्त्रामध्ये कार्य काय आहे हे पण आपल्याला माहीत पाहिजे. तर गतिविषयक नियम जे आहेत ते न्यूटन शास्त्रज्ञाने मांडले, म्हणजे त्याला आपण इक्वेशन ऑफ मोशन म्हणतो. ठीक आहे, आणि त्याच्याबद्दल मला वाटतं मी एक व्हिडिओ बनवलेला आहे फार पूर्वी. तो आपल्या प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही शोधा, म्हणजे यूट्यूबवर गेले की प्लेलिस्ट सापडेल. त्या प्लेलिस्ट चॅनलवर क्लिक करायचं आणि प्लेलिस्टला जायचं. प्लेलिस्टमध्ये विज्ञान विषयाचे शोधायचे, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला चटकन तो व्हिडिओ सापडेल. तर तो एक पहा, म्हणजे हा त्याचा बेस आहे. ओके, म्हणजे तो व्हिडिओ ह्या व्हिडिओचा बेस होईल. तर सगळ्यात महत्त्वाचं की न्यूटनने गतिविषयक समीकरणं मांडली. त्याच प्रकारे गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांतही न्यूटन नावाच्या शास्त्रज्ञांनी मांडला. आणि ही जी काही माहिती आहे किंवा हे जे सिद्धांत आहेत ते सिद्धांत त्यांनी प्रिन्सिपिका, हे जे काय आहे प्रिन्सिपिया, हे पहा प्रिन्सिपिया नावाचा जो त्यांनी ग्रंथ लिहिला किंवा जे पुस्तक लिहिलं होतं महत्त्वाचं बुक, त्याच्यामध्ये लिहिलं आहे. आता हे मी का सांगतोय, कारण आयोग ह्याच्यावर सुद्धा विचार येईल. म्हणजे हे शास्त्रज्ञांवर सुद्धा काही प्रश्न असतात किंवा अशाच एका कॉम्पिटेटिव्ह एक्झामला पण हे विचारलं जातं. ठीक आहे, आणि प्रिन्सिपिया ह्या पुस्तकामध्ये त्यांनी हे सिद्धांत मांडलेले आहेत. आता पुढे अजून एक महत्त्वाची संकल्पना आपल्याला पाहायची आहे की तिचं नाव आहे पहा वर्तुळाकार गती. आता हे का घेतोय मी वर्तुळाकार गती, तर ते एक वेगळाच व्हिडिओ होईल त्याचा, परंतु इथं का गरजेचं आहे, कारण आपल्याला केपलरचे नियम पाहिजेत. आणि केपलरचे सर्व नियम हे कशावर आधारित आहे, गतीवर, वर्तुळाकार गतीच्या ठिकाणी. ठीक आहे, म्हणजेच पहिला महत्त्वाची गोष्ट वर्तुळाकार गती म्हणजे काय. वर्तुळाकार गती कशाला म्हणायचं, पहा वर्तुळाकार गती म्हणजे काय, इंग्लिशमध्ये साधी सोपी व्याख्या आहे पहा. द मोशन ऑफ ए पार्टिकल अलॉंग इट्स सर्कम्फरन्स इज कॉल्ड ॲज ए सर्क्युलर मोशन. म्हणजेच वर्तुळाकार गती म्हणजे एखाद्या पार्टिकलच्या, एखाद्या कणाची त्याच्या सर्कम्फरन्सवर किंवा त्याच्या परिघावर होणारी गती किंवा परिघावर होणारी गती जी आहे त्या गतीला म्हणायचं वर्तुळाकार गती. उदाहरणार्थ फिरणारा फॅन किंवा मेरीगो राऊंड हे काय आहे, ही वर्तुळाकार गतीची उदाहरणं आहेत. म्हणजेच आता त्याच्याबद्दल आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू त्या गतीबद्दल वगैरे, त्याच्यात खूप डिटेल सांगायला आहे. वेळेअभावी आपण फक्त इथं वर्तुळाकार गती म्हणजे काय हे पाहूया. ठीक आहे, म्हणजे अशी गती की ज्या गतीमध्ये पहा काय आहे, समजा ह्या गतीत एक पार्टिकल आहे, कोणताही पार्टिकल असू द्या, कण असू द्या, तो असा ह्या सर्कम्फरन्सवर, सर्कम्फरन्स म्हणजे परिघ, वर्तुळाचा परिघ, हे पहा इथं हे जे सर्कल दाखवलं ह्याचा परिघ आहे. या परिघावरून फिरणारा जर पार्टिकल असेल तर त्यातला ऑफकोर्स कोणती गती आहे, वर्तुळाकार गती, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. आता वर्तुळाकार गती समजल्यानंतर अजून एक प्रकारचं बल तुम्हाला माहीत पाहिजे. मी थोडक्यातच सांगतोय, पण एक बल माहीत पाहिजे. त्या बलाचं नाव आहे अभिकेंद्री बल. हे पण पहा काय, अभिकेंद्री बल. अभिकेंद्री बल हे पहा, अभिकेंद्री बल. आता ह्या अभिकेंद्री बललाच इंग्लिशमध्ये म्हणतो आपण सेंट्रिपिटल फोर्स, शॉर्टमध्ये मी लिहितो CP. ओके, सेंट्रिपिटल फोर्स, बरोबर. मग हे सुद्धा महत्त्वाचं आहे. सेंट्रिपिटल फोर्स कधी येतं किंवा कधी ॲप्लाय होतं हे पण आपल्याला माहीत पाहिजे. याच्यावर काही क्वेश्चन विचारलेले आहेत पहा. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजेच आपलं अभिकेंद्री बल. मग अभिकेंद्री बल जे आहे ते अभिकेंद्री बल म्हणजे काय, तर वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर, वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने जे बल प्रयुक्त होतं ते बल हे अभिकेंद्री बल म्हणून ओळखलं जातं. आले लक्षात. म्हणजे इथं कंडिशन्स काय आहेत, काय अटी आहेत, तर पहिली अट त्यांनी सांगितली की तुमची जी काय ऑब्जेक्ट आहे किंवा जी काय वस्तू आहे ती वस्तू किंवा एखादा पार्टिकल हा काय फिरला पाहिजे, वर्तुळाकार कक्षेत फिरला पाहिजे. इथल्याप्रमाणे पाय या ठिकाणी वर्तुळाकार कक्षेत फिरला पाहिजे. आणि त्यावेळेस काय होतं आहे की त्यावेळेस वस्तूच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होतं. पहा कोणत्याही वस्तूवर वस्तूच्या केंद्राच्या दिशेने, आता हा समजा केंद्र घेतला, ह्या केंद्राच्या दिशेने पहा इकडं म्हणतोय मी, कुठे, इकडे इकडे इकडे, हे पहा. म्हणजे जेव्हा वर्तुळाकार कक्षात फिरणाऱ्या
एखादी जी वर्तुळाकार कक्षा आहे त्या वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर, ही वर्तुळाकार कक्षा आहे आणि वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर केंद्राच्या दिशेने, काय सांगितलं आहे, केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होते. म्हणजे जी वस्तू वर्तुळाकार फिरते ते वर्तुळाकार फिरणारी वस्तूच्या ठिकाणी काय होतं, केंद्राच्या दिशेने तिच्यावर बल प्रयुक्त होत असतं. आणि मग त्या केंद्राच्या दिशेने जे बल प्रयुक्त होतं त्या बलाला आपण म्हणतो अभिकेंद्री बल. हे पहा वर्डमध्ये त्याच्या अभिकेंद्रितच्या दिशेने, अभिकेंद्रित केंद्राकडच्या दिशेने. ठीक आहे, म्हणजे सेंट्रिपेटल फोर्स आहे. ठीक आहे, ही इथपर्यंत समजलं असेल. आता ही व्याख्या का महत्त्वाची ती पुढे येईलच तुम्हाला लक्षात. ओके, ते मी सांगणारच आहे त्यावेळेस. तर वर्तुळाकार गती आजच्या पॉईंटमधले आपण बघितले, कोणी शोध लावला गुरुत्वाकर्षणाचा, न्यूटनबद्दल काही माहिती पाहिली आणि त्यानंतर दोन महत्त्वाच्या कन्सेप्ट बघितल्या. वर्तुळाकार गती म्हणजे काय, की ज्याच्यावर आपण वेगळा सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत गतीवर. त्याच्यानंतर अभिकेंद्री बल म्हणजे काय हे पण बघितलं, की अभिकेंद्री बलची डिरेक्शन, जी डिरेक्शन म्हणजे जी दिशा आहे ती कुठे आहे, केंद्रकाकडे आहे, केंद्रकाकडे. ठीक आहे, आता हे पाहिल्यानंतर आपल्याला डायरेक्ट आपला महत्त्वाचा पॉईंट पाहायचा आहे जो परीक्षाभिमुख आहे किंवा परीक्षेला महत्त्वाचा आहे. असा कोणता आहे तर तो आहे केपलरचा नियम. पहा आता हे केपलर, हे पहा केपलरचे नियम, केपलरचे नियम. ठीक आहे, केपलरचे नियम. आता केपलर नावाचे शास्त्रज्ञ होते की जे भौतिकशास्त्रात त्यांचं योगदान आहे, खगोलशास्त्रात पण आहे. तर भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्रात त्यांचं योगदान काय आहे, त्यांनी बऱ्याच ग्रहांच्या गतीचा अभ्यास केला. ग्रहांच्या गतीचा अभ्यास करून त्यांनी सर्वसामान्य असे 3 नियम मांडले आणि ते 3 नियम आपल्याला पाहिजेत की जे परीक्षेला महत्त्वाचे आहेत. मग ते नियम काय आहेत हे आपल्याला थोडक्यात माहीत पाहिजे. पण त्याच्यासाठी एक लक्षात घ्यायचं आहे की ग्रहांना एक विशिष्ट गती असते आणि ते ग्रह सूर्याभोवती विशिष्ट कक्षेत परिभ्रमण करतात. हे त्यावेळेस केपलर जे शास्त्रज्ञ होते त्या केपलर शास्त्रज्ञांनी ह्याचा अभ्यास केला आणि हा अभ्यास करून काय नियम मांडले ते हे आपल्याला पाहिजेत. तत्पूर्वी की त्याच्यासाठी आपल्याला एक आकृती गरजेची आहे. पहा, समजा आता हे सर्कल आहे. आता सर्कल म्हणजे मला थोडासा वेगळा मार्ग दाखवायचा आहे. थांबा मी परत काढतो. ठीक आहे, हे इथपर्यंत ठीक आहे. मी सर्कल काढले पण ते इलिप्टिकल शेप म्हणजे काय, लंब वर्तुळाकार काढले. ठीक आहे, पूर्ण सर्क्युलर नाही, इलिप्टिकल म्हणतो आपण, राईट. म्हणजे मला लंब वर्तुळाकार सर्कल काढायचं आहे. आता ह्याच्यामध्ये पहा, इथे मी दाखवतो आहे एक पॉईंट की ज्या ठिकाणी काय आहे, सन आहे. सपोज इथं दाखवलं आहे पहा. ठीक आहे, इथपर्यंत दिसत असेल. आता सन म्हणजे सूर्य दाखवला आहे. आता तुम्ही मला मध्येच का नाही दाखवला तर तो फोकायवर आहे किंवा तो त्या नाभीवर आहे म्हणून मी इकडे दाखवला आहे. ते पुढे येणारच आहे. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची तुम्हाला की इकडे पहा, याच्यात अशी एक आकृती तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर हा एक दाखवूया आणि अजून एक आपल्याला सेगमेंट पाहिजे. ओके, हां. तर आता हे पहा, अशी आकृती महत्त्वाची आहे. याच्यामध्ये हा जो रेड पॉईंटने दाखवला आहे तो कोण आहे, सन आहे. आणि इथं कुठेतरी प्लॅनेट दाखवतो मी. हे पहा, दिसतोय का पहा, प्लॅनेट म्हणजेच तो कोण आहे, ग्रह आहे, कोणता तरी ग्रह की ज्याला आपण नाव पण या ठिकाणी काही नोटेशन देऊ, ABCDEF. ओके, आता याच्यामध्ये पहा अजून एक महत्त्वाचं आपल्याला लक्षात ठेवायचं. मी वेगळे भाग दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तुम्हाला समजण्यासाठी. पहा, वेगवेगळ्या कलरने दाखवले आहेत आणि इथं पण दाखवतो वेगळ्या कलरने. ठीक आहे, आता ही आकृती का पाहिजे आपल्याला, कारण केपलरचे 3 नियम महत्त्वाचे आणि ती 3 अभ्यासायचे आपल्याला नियम. तर पहिला नियम काय सांगतोय केपलरचा, पहा इथे मी म्हणतोय पहिला नियम, फर्स्ट लॉ. ठीक आहे, पहिला नियम काय म्हणतोय तर पहिल्या नियमाचं स्टेटमेंट काय पहा, ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून, काय म्हणतोय पहा, ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. कोण असतो, सूर्य. पहा काय सांगितलंय, परत एकदा स्टेटमेंट नीट ऐका. काय, ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून
काय सांगितलं, ग्रहाची कक्षा ही जी ब्लॅक कलरने दाखवलेली ही कक्षा आहे. ग्रहाची कक्षा म्हणजे काय, तुम्ही सूर्यमालेचं म्हणजे सोलार मॉडेल बघितलं असेल पहा, की भूगोलामध्ये वगैरे सुद्धा अभ्यासला असेल. काय त्याच्यामध्ये सूर्यामध्ये आहे आणि बाकीचे ग्रह एका वेगवेगळ्या कक्षेमध्ये त्याच्यावरती परिभ्रमण करतात. आपण फक्त या ठिकाणी एकच ग्रह घेतला आहे आणि त्याची एकच कक्षा म्हणजे त्याचीच कक्षा फक्त कन्सिडर केलेली, बाकीच्यांचा आपल्याला विचार करायचा नाही आहे, कोणताही ग्रह असेल तो. मग आता या ठिकाणी काय सांगितलं त्यांनी, की ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून ग्रहाची कक्षा जी आहे ती कक्षा कशी आहे, लंबवर्तुळाकार म्हणजे कशी, इलिप्टिकल. आत्ताच सांगितलं मी तुम्हाला, बरोबर. असून सूर्य हा काय आहे, सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर आहे. हे पहा, सूर्य जो आहे तो सूर्य ह्या कक्षेच्या नाभीवर आहे, समजलंय, त्या नाभीवर आहे. म्हणजे समजा एखादा कोण जर तुम्ही बघितला असा कोण आणि त्याच्यामधून जर असं प्रतल जर तुम्ही पास केलं तर इथे तुम्हाला असे 2 पॉईंट दिसतील, किंवा इथं समजूया, इथे याला F1 आणि ह्याला F2 म्हणूया. ती झाली त्याची नाभी, म्हणजे नाभी केंद्र आहे की नाही. तर तशा प्रकारे त्या नाभी केंद्राच्या म्हणजे हे जे काही ग्रह जो आहे तो ग्रह काय करतोय, एका इलिप्टिकल शेपमधून किंवा इलिप्टिकल ऑर्बिटमधून, ऑर्बिट म्हणूया तिला, ऑर्बिटच आहे ती पहा, इलिप्टिकल ऑर्बिटमधून परिभ्रमण करतोय त्या सूर्याभोवती. ठीक आहे, सर्व ग्रह परिभ्रमण करतात सूर्याभोवती, बरोबर. मग हाही ग्रह सूर्याभोवती परिभ्रमण करतोय. मग त्यावेळेस त्या ग्रहाची जी काही कक्षा आहे म्हणजे त्या ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य हा कुठे आहे, सूर्य तर सूर्य हा त्या ठिकाणी त्या कक्षेच्या एका नाभीवर आहे. एका नाभीवर म्हटलंय, त्या कक्षेच्या एका नाभीवर आहे. पहिला नियम आला लक्षात, इथं पहिला नियम लक्षात घ्यायचा आहे, कारण याच्यावर काही मल्टी लाईनर क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतात किंवा आपल्या कॉम्पिटिटिव्ह बाकीच्या एक्झामला सुद्धा विचारू शकतात. तर परत एकदा सांगतो आणि पुढे जाऊया. मग काय सांगितलंय मी, ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर आहे. ठीक आहे, आता पुढचा नियम, दुसरा नियम काय सांगतोय पहा, सेकंड लॉ किंवा दुसरा नियम, केपलरचा दुसरा नियम. तो काय आहे पहा, ग्रहाला ग्रह जो आहे त्या ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा, ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्यापते किंवा व्यापन करते असं म्हणूया. आता काय म्हटलंय परत पहा, काय की या ठिकाणी काय म्हणलंय, सूर्याला ग्रहाशी जोडणारी रेषा. पहा, ही काल्पनिक रेषा आहे, म्हणजे आपल्याला फिगरमध्ये दाखवता येईल. म्हणजे तशी काल्पनिक म्हणण्यापेक्षा असे इमॅजिन करू शकतो आपण, किती समजा लाईन आहे, इथं ग्रह आहे आणि इथं एक लाईन आहे, यांच्या दोघांमधली ही जी लाईन आहे किंवा जी रेषा आहे, तर ती रेषा काय सांगितलंय पहा, काय पहा, ग्रहाला सूर्याशी जोडणारी रेषा, ग्रहाला हा ग्रह आहे आणि ह्या सूर्य आहे, ग्रहाला सूर्याशी म्हणजे इथं रेड आहे, इथं रेड आहे, ही आहे, ही आहे, ही किंवा ही, या सर्व रेषाचे ग्रहाला सूर्याशी जोडणारी रेषा. हे पहा, ग्रहाला सूर्याशी जोडणारी रेषा समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्यापते. म्हणजे ही जी रेषा आहे ती समान कालावधी जर घेतला या ठिकाणी, समान कालावधी तर समान क्षेत्रफळ ती व्यापत असते. काय सांगितले 5 सेकंड नियम काय सांगतोय, ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्यापते. म्हणजे इथलं क्षेत्रफळ हे सारखंच असणार आहे, म्हणजे तेवढ्या कालावधीसाठी तेवढंच क्षेत्रफळ व्यापते. आले लक्षात. म्हणजे इथलं जर क्षेत्रफळ बघितलं, फॉर एक्झाम्पल एरिया ऑफ BSA असं जर म्हटलं तर तेच एरिया ऑफ CSD जर इंटरव्हल ऑफ टाईम सारखा असेल, म्हणजेच त्या ठिकाणी कालावधी समान असेल तर. ठीक आहे, आता 2 नियम तुमच्या लक्षात आले असतील. तिसरा नियम काय सांगतोय पहा, थोडासा किचकट वाटू शकतो पण एकदा मॅथमॅटिकल लक्षात ठेवलं की लगेच लक्षात राहील. पहा काय आहे तो तिसरा नियम, थर्ड लॉ किंवा तिसरा नियम काय सांगतोय पहा, की सूर्याची परिक्रमण करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग, सूर्याची परिक्रमणा किंवा आपण त्याला म्हणतोय परिभ्रमण आहे की नाही, ही सूर्य ह्या सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रह आहे, सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाशी समानुपाती असतो. वर्गाशी नाही, घनाशी समानुपाती असतो. आता हे जरा थोडंसं किचकट विधान वाटेल, जेव्हा मॅथमॅटिकल फॉर्म मी लिहीन तेव्हा तुम्हाला लगेच लक्षात येईल. पहा म्हणजे त्याचा जर तुम्ही गणितीय समीकरण बघितलं तर ते एकदम सोपं आहे. पहा काय सांगितलंय मी तुम्हाला, सूर्याची परिक्रमण करणाऱ्या, बरोबर काय सांगितलंय, हा सूर्य आहे आणि या सूर्याची परिक्रमणा
एका विशिष्ट कक्षेतून कोण करतोय? ग्रह. मग सूर्याची परिक्रमणा करणाऱ्या जे काही ग्रह आहे, सूर्याची परिक्रमणा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकाल म्हणजे पिरियडिक टाईम आहे की नाही. आवर्तकाल म्हणजे पुन्हा पुन्हा ते चक्कर मारणारच आहे त्याच्याभोवती. आवर्तकाल म्हणजे सूर्याची परिक्रमणा करणाऱ्या, बरोबर, सूर्याची परिक्रमणा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा जो काय आवर्तकाल आहे त्या आवर्तकालाचा वर्ग. म्हणजे उदाहरणार्थ मी म्हणतो इथे पहा, समजा आवर्तकाल मी टी घेतला, म्हणजे टी एवढा काल हा आवर्तिकाल आहे कशाचा? त्या ग्रहाचा. त्याचा वर्ग हा कोणाला व्यस्तानुपाती आहे? तर ते जे काही सरासरी अंतर असणार आहे, म्हणजे ह्या ग्रहाचं प्रत्येक सरासरी अंतर का म्हटलं आहे बरं? कारण या ठिकाणी इलिप्टिकल ऑर्बिट आहे. इलिप्टिकल म्हणजे अंतर वेगवेगळे आहेत, थोड्याफार प्रकारे, बरोबर. मग त्या ठिकाणचं सरासरी अंतर जे आहे, इथलं हे काय असतील, त्यांचं सरासरी अंतर जे आहे त्याला आपण म्हणूया आर. ते सरासरी अंतर किती? समजा आर काय असेल ते, बरोबर. त्या अंतराच्या घनाशी समानुपाती असतं. अंतराच्या घनाशी म्हणजेच क्यूबशी, आहे की नाही. म्हणजेच आपण फॉर्म्युला डेव्हलप केला पहा त्या ठिकाणी आहे. तर काय? टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. म्हणजे काय? टीचा वर्ग हा आरच्या घनाशी व्यस्तानुपाती आहे. आता बाकीचं जरी तुम्ही विसरले तरी हे एवढं तर लक्षात राहणार आहे तुमच्या, आणि एवढं जरी लक्षात राहिलं तरी नियम तुम्ही विसरणार नाहीत. समजले? कारण काय सांगितलं आहे ह्याच्या मॅथमॅटिकल इक्वेशनवरून परत नियम सांगतो पहा, म्हणजे लगेच लक्षात येईल. पुन्हा सांगण्याची गरज नाही. मुद्दामून मी पुन्हा सांगतो याचं कारण की तुम्हाला लक्षात आलं पाहिजे नियम, कारण नियमावर सुद्धा क्वेश्चन विचारू शकतात. मग आता काय सांगितलं आहे? सूर्याची परिक्रमणा करणाऱ्या, हे पहा, सूर्याची परिक्रमणा करणारा हा कोण आहे? ग्रह आहे. सूर्याची परिक्रमणा करणाऱ्या ग्रहाचा आवर्तिकाल म्हणजे टी वर्ग. आवर्तिकालाचा वर्ग हा सूर्यापासून त्या ग्रहाच्या सरासरी अंतराच्या वर्गाशी घनाशी समानुपाती असतो. वर्गाशी नाही, घनाशी. म्हणजे आवर्तिकालाचा वर्ग हा कोणाशी असतो? आवर्तिकालाच्या वर्गाचा वर्ग हा कोणाशी समानुपाती असतो? त्या सरासरी जे अंतर आहे त्या अंतराच्या घनाशी समानुपाती असतो. ठीक आहे. म्हणजे माझ्याकडून थोडं कन्फ्युजन झालं होतं सांगण्यात, पण मी परत क्लिअर केलं आहे. काय सांगितलं आहे की एखादा ग्रह जो आहे तो ग्रह सूर्याची परिक्रमण करीत असेल तर त्या परिक्रमणात करत असताना आवर्तिकालाचा वर्ग जो आहे पहा, आवर्तिकालाचा वर्ग हा त्या सूर्याचं त्या ग्रहापासूनचं जे सरासरी अंतर आहे त्या सरासरी अंतराच्या घनाशी समानुपाती आहे. बस फक्त एवढंच लक्षात ठेवायचं. टी वर्ग डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे समानुपाती आर घन. बस आता ह्याच्यावर जास्त वेळ घालायचा नाही, हे तुम्हाला लगेच लक्षात आलं असेल. आता केपलरचे तिन्ही नियम आपण अभ्यासलेले ते तुम्ही पॉज करून पहा किंवा पुन्हा ते एकदा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण ह्याच्यावर महत्त्वाचे आहे ग्रहांची जो वेग आणि दिशा याचा अभ्यास खरं तर केला होता कोणी? केपलर सायंटिस्टने. ठीक आहे. आता ही केपलरचे शोध हे एक महत्त्वाचा शोध मानला जातो. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचा नियम जो आहे तो आपल्याला पाहायचा आहे की जो ह्या गुरुत्वाकर्षणामध्ये अभ्यासणं गरजेचं आहे, तो आहे न्यूटनचा नियम. आता न्यूटन नावाच्या शास्त्रज्ञानेच गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला आणि त्याने एक महत्त्वाचा नियम मांडला. त्या नियमाला म्हणतात पहा न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम. ठीक आहे. न्यूटनचा काय सांगितलं? न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम. आता न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियमसुद्धा परीक्षेचा महत्त्वाचा आहे आपल्याला. पहा काय आहे तो नियम. न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम काय आहे तर त्याला आपण इंग्लिशमध्ये असं म्हणू शकतो न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. बरोबर. तो काय आहे तर तो एकदम सरळ नियम एकदम लक्षात राहील तुमच्या. पहा काय आहे तर विश्वातील प्रत्येक दोन वस्तू किंवा अनेक वस्तू म्हणजे विश्वातील कोणत्याही दोन वस्तूंमध्ये परस्परांना आकर्षणारं बल असतं, आणि ते जे बल आहे किंवा ते जे काही गुरुत्वीय बल आहे ते गुरुत्वीय बल त्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती तर त्यांच्या अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असतं. पहा एवढा मोठा नियम आहे, पण तुम्हाला परत मी सांगितलं आहे की जेव्हा गणितीय समीकरणं पहा ना तेव्हा हा नियम लगेच चटकन लक्षात राहील, तसा लक्षात राहणार नाही.
परत एकदा सांगतो आणि गणिती समीकरण पाहू. काय सांगितलं आहे? विश्वातील कोणत्याही दोन वस्तूंमध्ये परस्परांना आकर्षणारं गुरुत्वीय बल अस्तित्वात असतं आणि ते बल हे त्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती असते आणि त्यांच्या अंतराच्या त्यांच्या म्हणजे त्या वस्तूंच्या अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असतात. ते समानुपाती व्यस्तानुपाती समजलं पाहिजे, आहे की नाही? म्हणजे समजा रुपये वाढले तर चॉकलेटची संख्या पण वाढते, ठीक आहे? हे झालं समानुपाती. म्हणजे एक वाढला दुसरा पण वाढतो, त्याला समानुपाती म्हणायचं. आणि व्यस्तानुपाती म्हणजे काय? एक वाढला दुसरा कमी होतो, आहे की नाही? समजा एखाद्या मालाची किंमत वाढली तर त्याचा खप कमी होईल, म्हणजे एक वाढलं दुसरा कमी झाला, याला व्यस्तानुपाती म्हणायचं, ठीक आहे? आता एवढं सांगायला खरं तर भरपूर असतं, परंतु वेळेअभावी आपण बेसिक कडे जात नाही. पण चला, ठीक आहे. न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम मी तुम्हाला सांगितला आहे. कसा लक्षात ठेवायचा आणि काय लक्षात ठेवायचं हे महत्त्वाचं आहे. पहा, आता न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम समजून घेण्यासाठी आपल्याला एक छोटीशी मी एक डायग्राम काढतो पहा, की ज्याच्यामध्ये काय सांगितलं आहे मी. समजा ही एक वस्तू आहे की जिचं वस्तुमान m1 आहे आणि ही एक वस्तू आहे की जिचं वस्तुमान m2 आहे. वस्तुमान, ठीक आहे, वस्तुमान मास, कळतंय? हां. तर यमने हिच्यावर लावलेलं बल F आहे आणि ती वस्तू हिच्यावर लावते ते सुद्धा बल F आहे, ठीक आहे? आणि ह्या दोघांच्या मध्ये म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये जे अंतर आहे, अंतर हे पहा, इथले एवढं अंतर आपण घेऊ, ते अंतर समजा आपण D मानू. काय म्हणायचं आहे? D. आता तुम्हाला लक्ष देईन, आपल्याला फार आर्ट्स फॅकल्टीचे विद्यार्थी फार टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण ते मॅथमॅटिकल वाटतं म्हणून फार अवघड वाटतं. तर तसं काही नाही, एकदम सोप्या प्रकारे मी तुम्हाला सांगतोय, ठीक आहे? म्हणजे एकदम सोपं आहे, फक्त समीकरणच लक्षात ठेवायचं, बाकीचं काही आपल्याला लक्षात ठेवायचं नाही. आता पहा, समीकरण काय सांगतंय? तर समीकरण कशावरून आलं आहे? समीकरण आलं आहे त्या नियमानुसार, बरोबर? आणि नियम काय सांगतोय? तो नियम मी सांगितला आहे तुम्हाला. आता पहा, काय आहे समीकरण? की F हा कोणाशी समानुपाती आहे? m1 आणि m2 यांच्या गुणाकाराशी. आता इथं चिन्ह दडलं आहे गुणाकाराचं, ठीक आहे, काहीच नाही म्हणजे. आणि खाली भागिले डीचा वर्ग. आता हे सूत्र मी जे लिहिलं आहे त्याच्यावरून अख्खा नियम तुम्हाला लक्षात राहील. पहा कसा ते सांगतो आणि मग पुढे जाऊ, ठीक आहे? काय इथं सांगतोय पहा, विश्वातील कोणत्याही दोन वस्तूंमध्ये परस्परांना आकर्षणारं गुरुत्वीय बल अस्तित्वात असतं. हे बरोबर, गुरुत्वीय बल हे पहा, याने याच्यावर लावले, याने याच्यावर लावले, गुरुत्वीय बल अस्तित्वात असतं. आणि ती गुरुत्वीय बल जे आहे ते त्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी, हे पहा, वस्तूंचं वस्तुमान m1 m2 त्यांच्या गुणाकाराशी समानुपाती आहे. म्हणजे जर वस्तुमान वाढलं तर बल पण वाढणार, बरोबर? तर वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती असते. आणि कशाची व्यस्तानुपाती आहे? तर हे F जे आहे ते d² किंवा डीच्या वर्गाला हे व्यस्तानुपाती आहे. म्हणजे काय? अंतराचं जर अंतर वाढलं तर त्या ठिकाणी फोर्स कमी होणार आहे किंवा ते जे काय बल आहे ते कमी होणार आहे. म्हणजे अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती आहे, ठीक आहे? म्हणजे त्या ठिकाणी अंतर वाढलं तर बल कमी होतं, म्हणजे एक वाढला दुसरं कमी झालं. पहा, मगाशी सांगितलं होतं मी. मग आता याच्यावरून तर सगळा नियम तुम्हाला लक्षात राहील, आता काहीच अडचण नाही. पहा, डायरेक्ट फायनल एक नियम पाहू. काय? विश्वातील कोणत्याही दोन वस्तूंमध्ये परस्परांना आकर्षणारं बल असते ते बल त्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती असते, तर त्यांच्या अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. बस एवढाच नियम लक्षात ठेवायचा आहे, की ज्याच्यावर तुम्हाला कोणताही प्रकारचा प्रश्न विचारला तर येईल. आणि हे समीकरण हे तुम्हाला आलं पाहिजे, लक्षात आलं पाहिजे, फक्त एवढं तरी आठवलं पाहिजे कमीत कमी, बरोबर? आता याच्याच पुढे एक थोडंसं, फक्त आता गणिताचा विषय नाही आपल्याला शिकवायचं, पण थोडं महत्त्वाचं आहे म्हणून सांगतोय. पहा, जर आपल्याला हे समानुपातीचं चिन्ह काढायचं असेल तर एक स्थिरांक घ्यावा लागतो. आणि तो स्थिरांक काय? पहा, म्हणजे हे चिन्ह काढलं तर त्याच्या जागेवर एक स्थिरांक घेतला, तो स्थिरांक होता जी घेतला, कॅपिटल G. आणि बाकीचं सूत्र तर सारखंच आहे, m1 m2 भागिले डीचा वर्ग, ठीक आहे? आता हा G कोण आहे किंवा हा G काय आहे? बरोबर, Gलाच आपण म्हणतो वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक. वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक, त्यालाच युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट पण म्हणतात इंग्लिशमध्ये. हा वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक आहे, हा स्थिर आहे किंवा स्थिरांक काढलेला आहे. आणि याची किंमत जी आहे ती सर्वप्रथम प्रयोगान्वये, म्हणजे प्रयोग करून, एक सायंटिस्टचे नाव आहे, त्यांचं नाव आहे हेनरी कॅव्हेंडिश यांनी सर्वप्रथम Gची किंमत प्रॅक्टिकली म्हणजे प्रयोग करून काढली, ठीक आहे? तर हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग Gची किंमत काय असेल त्याच्यासाठीचं जर सूत्र बघितलं तर काही नाही, फक्त एक सिंपल आहे. पहा, हा G जो आहे हा G आहे,
ही जी तिकडेच ठेवला समजा ह्या साईडला, हा डी जो आहे तो डी ह्या साईडला घेतला. म्हणजे तुम्हाला सोप्या भाषेत जर सांगायचं असेल तर असं करूया. चला इथल्यासारखंच करू. आता हा जो जी आहे तो जी ह्या साईडला ठेवू. हा एफ आहे आणि हा डी कसा आहे छेदस्थानी, तो इकडे आल्यावर काय होईल अंशस्थानी होईल म्हणजे एफ डी वर्गवाला. आणि हा जो आहे तो अंशस्थानी, हे इकडे आल्यावर काय होईल M1 भागिले M2 छेदस्थानी जाईल. पहा जीची किंमत लगेच आली. म्हणजे जीच्या साठीचा सूत्र हे तुम्हाला तयार झाले एफ डीचा वर्ग भागिले M1 भागिले M2. आता हे लक्षात ठेवायचं का, तर ठेवायची गरजसुद्धा एवढी काही भासणार नाही, कारण याच्यावर जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा जे उदाहरणं आहेत ते थोडेसे किचकट आहे, कारण वेळ लागतो. त्याच्यामध्ये तुमचा स्थिरांकाची किंमत ही 10च्या मल्टिपलमध्ये येते, रेश टू म्हणजे पॉवरमध्ये येते घातांकाच्या स्वरूपात. म्हणून शक्यतो आयोग पण टाकत नाही आणि दुसऱ्या एक्झामला शक्यतो त्याच्या उदाहरणं विचारणार नाहीत. पण ह्या अनुषंगाने महत्त्वाचं आपल्याला जे महत्त्वाचं आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. ठीक आहे. आता याचं सूत्र काय हे आपण बघितलं. एकक काय, SI पद्धतीतलं एकक. आता मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्या की एककांचे काही वेगवेगळे एकक वापरतात. काही MKS वापरतात, काही CGS वापरतात, आहे की नाही. काही वेगळी सिस्टीम ज्या काही कंट्रीमध्ये वापरत होते. पण एक कॉन्फरन्स झाली आणि त्या कॉन्फरन्सद्वारे जागतिक कॉन्फरन्स झाली आणि त्या कॉन्फरन्सद्वारे असं ठरलं की सर्व जगामध्ये एक कॉमन मेथड असायला पाहिजे आणि तिला ओळखलं जातं SI मेथड. आता ही SI सिस्टीम जी आहे तिच्यामध्ये जे काही एकक आहे ते एकदा पाहू. हे महत्त्वाचं आहे आपल्याला. SI पद्धतीतलं एकक काय आहे जीचं, तर ते काढता येतं. काय आहे ते आपण ठरवू. पहा आता एफ जो आहे तो कशात मोजला जातो, इकडे येतो, इकडे या. चला आपल्याला जागा नाही तर इकडे. ठीक आहे. एफ म्हणजे काय फोर्स की जे न्यूटनमध्ये मोजलं जातं. पहा इथं लिहितोय मी न्यूटन. एन डी म्हणजे कोण आहे, अंतराचा वर्ग आहे. अंतराचा वर्ग अंतर कशात मोजतात मीटरमध्ये, म्हणजे न्यूटन मीटर स्क्वेअर झालं, म्हणजे न्यूटनचं मीटर वर्ग झालं. छेदस्थानी कोण आहे, पहा छेदस्थानी कोण आहे MM म्हणजे कोण आहे वस्तुमान आहे. वस्तुमान कशात मोजतात किलोग्रॅम आणि परत एकदा किलोग्रॅम, कारण दोघांचा गुणाकार आहे किलोग्रॅम गुणिले किलोग्रॅम. मग जर तुम्ही एकक बघितलं तर इथं काय होईल न्यूटन मीटर वर्ग. आता हे डॉट आहे इथं आणि छेदस्थानी असले तर अशी एक उभी रेषा द्यायची, त्याला पर म्हणतात. पर म्हणजे न्यूटन मीटर स्क्वेअर वर्ग पर किलोग्रॅम 2. पण आता हा जो किलोग्रॅम 2 आहे हा किलोग्रॅम 2 असं लिहायचं इथं. किलोग्रॅम 2 म्हणजे न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर असं एक एकक त्याचं तयार होतं आहे. पहा म्हणजे न्यूटन मीटर वर्ग प्रति किलोग्रॅम वर्ग. हे एक लक्षात ठेवायचं परीक्षेला, कारण याच्यावर विचारू शकतात. ठीक आहे. तर आपण SI एकक बघितलं आणि शेवटला त्याची एक किंमत पाहिजे की जी विचारली जाऊ शकते किंवा आपल्याला महत्त्वाची आहे. ती जी प्रॅक्टिकली कॅल्क्युलेट केलेली व्हॅल्यू आहे ती काय आहे, तर प्रॅक्टिकली कॅल्क्युलेट केलेली व्हॅल्यू कशाची, म्हणजे जी काय त्याची किंमत आहे ती आहे 6.673 गुणिले 10 वजा 11 न्यूटन मीटर वर्ग प्रति किलोग्रॅम वर्ग. हे पहा असं आहे. ही व्हॅल्यू तुम्हाला लक्षात ठेवायची. कशाची व्हॅल्यू ही जीची, आणि जी कोण आहे गुरुत्वीय स्थिरांक आहे. आले लक्षात. आता फार किचकट फार टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. काय लक्षात ठेवायचं हे पण मी सांगितलं तुम्हाला. ही किंमत जर लक्षात राहिली तर ठेवा, नाही लक्षात राहिली तर कमीत कमी परीक्षेला आली तर आपल्याला ओळखता आली पाहिजे काय पर्यायांमधून. ठीक आहे. तर ही पण तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, एकक लक्षात घ्यायचं आहे. आणि आपण ह्याचा पण अभ्यास केलेला आहे की नियम काय. अजून एक महत्त्वाचं की सूर्य व ग्रह जे आहेत आपल्याला माहिती आहे सूर्यमाला आहे. परत आपण याच्याकडे येऊया. चला थोडक्यात व्हिडिओ फार मोठा होऊ द्यायचा नाही आपल्याला, म्हणून तर आपल्याला 2 भाग करायचे आहेत. आता हे पहा इथं समजा सूर्य आहे आणि वेगवेगळ्या कक्षा आहेत. ह्या वेगवेगळ्या कक्षात वेगवेगळे ग्रह आहे. इथं एक ग्रह आहे, इथं एक ग्रह आहे, इथं एक ग्रह आहे. असा वेगवेगळ्या कक्षांमध्ये ग्रह आहे. इथं डबल झाला हे असं होणार नाही आहे की नाही. दुसऱ्या एखादी कक्षा दाखवावं लागेल. ठीक आहे चला. हां इथं एक कुठेतरी ग्रह आहे. ठीक आहे. तर असे ग्रह ही सूर्याभोवती फिरतात. आता सूर्याभोवती ग्रह फिरतात हे आपल्याला माहिती आहे. आणि सूर्य व ग्रह जे आहेत सूर्याच्या भोवती इतर ग्रह जे आहेत ते का फिरतात, तर त्यांच्या मागे कारण आहे त्या ठिकाणी की त्या ठिकाणी असणारं अभिकेंद्री बल. अभिकेंद्री म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स, की जे गुरुत्वीय बल आपण म्हणतोय थोडक्यात, की गुरुत्वीय बल ह्या ठिकाणी लागतं ह्या ग्रहांवर, म्हणून ते त्याच्या कक्षांमध्ये फिरतात. पण लक्षात घ्यायचं एक महत्त्वाचं कारण की जे काही गुरुत्वीय बल आहे ते गुरुत्वीय बल इतर बलांच्या मानाने क्षीण आहे किंवा ते एकदम वीक आहे इतर बलांच्या मानाने. म्हणजे वेगवेगळे बल आहेत. केंद्रकीय बल आहे की नाही, न्यूक्लिअर फोर्स म्हणू शकतो त्याला आपण. ते केंद्रकीय बल आहे
किंवा अजून प्रकारचे वेगवेगळे बल आहे, त्या बलांच्या तुलनेत म्हणजे व्हॅन डर वाल्स फोर्स वगैरे बरेच आहे, ते आता आपण जेव्हा टॉपिक येईल त्यावेळेस पाहणार आहोत ते. तर ते वेगवेगळे बल जे आहेत त्या बलांच्या तुलनेने हे गुरुत्वीय बल कमी आहे किंवा ते कमी स्ट्रॉंग आहे किंवा ते वीक आहे, हे पण लक्षात ठेवायचं आहे. आता याच्यामध्ये अजून एक लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की ग्रह हे सूर्याभोवती फिरतात आणि उदाहरणार्थ चंद्र हा जो आहे, चंद्रसुद्धा पृथ्वीभोवती फिरतो आणि सूर्याभोवती पण परिभ्रमण करतो आहे, बरोबर. तर आपल्याला परत एका उदाहरणाकडे यायचं आहे की न्यूटनच्या नियमाकडे. पृथ्वीवर काय झालं होतं, सफरचंद जे आहे ते सफरचंद खाली पडलं, लंब दिशेने खाली पडलं, बरोबर. मग हे खाली पडलं तसं ग्रहही सूर्याभोवती फिरतात. मग ग्रह जे आहे सूर्याभोवती फिरताना ते का पडणार नाही किंवा ते सफरचंदाप्रमाणे ते पृथ्वीवर असे पडणार नाही का या ठिकाणी आतमध्ये, आहे की नाही, सूर्याकडे डायरेक्ट, असं का होत नाही आहे. तर त्याचं कारण आहे की त्यांना त्यांच्या कक्षेमध्ये एक विशिष्ट वेग आहे. म्हणजे प्रत्येक जो काय ग्रह आहे तो ग्रह एका विशिष्ट वेगाने त्या सूर्याभोवती फिरतो आहे. आणि मग ती जर गतिशील असेल भौतिकशास्त्राच्या नियमाप्रमाणे आणि ती वर्तुळाकार मार्गे फिरत असेल तर ती त्याच्यात पडणार नाही. याच्याबद्दलही परत अजून एक महत्त्वाचं क्वांटम फिजिक्सचा रूल्स येतात काही, ते सुद्धा महत्त्वाचे आहेत, आहे की नाही. पण ॲक्च्युली सामान्य ढोबळमानाने एक कारण सांगितलं आहे की काय, की ह्यांना पर्टिक्युलर व्हेलॉसिटी आहे, प्रत्येकाची गती आहे आणि त्या गतीमुळं काय होतं ते असे पडणार नाही, म्हणजे सफरचंदाप्रमाणे डायरेक्ट अट्रॅक्ट होणार नाहीत, बरोबर. तर हे एक तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. हा वेग जर त्यांना नसता तर ते पृथ्वीवर पडले असते. म्हणजे थोडक्यात जे काही उपग्रहांचा जर विचार केला, आता यांचं जाऊ द्या, उपग्रहांचा विचार जर आपण केला, समजा आता इथं दाखवतो मी, पहा, यांचं आपल्याला नंतर एका विशिष्ट टॉपिकमध्ये लक्षात देईन. समजा ही तुमची अर्थ आहे आणि तुमचा जे काय उपग्रह आहे, उपग्रह माहिती आहे आपल्याला, उपग्रह, ठीक आहे. उपग्रह म्हणजे आपण मानवनिर्मित उपग्रह जे पृथ्वीभोवती परिभ्रमण करतात, आहे की नाही, एका विशिष्ट उंचीवर की जिथं ते फिरत असतात. आता हे फिरताना हे डायरेक्ट खाली का पडत नाही, कारण त्या उपग्रहांना एक व्हेलॉसिटी आहे, कारण त्या उपग्रहांना किंवा चंद्राला काय आहे, एक त्यांच्या वेग, एका कक्षेमध्ये त्यांना काय आहे, वेग आहे आणि त्या वेगामुळे ते काही पडत नाही पृथ्वीवर, ठीक आहे. तर हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आता व्हिडिओ मोठा होऊ शकतो म्हणून आपण हा जो काय टॉपिक आहे ते आपण संपूया, पण पुढच्या सेशनमध्ये याचाच पार्ट 2 आपल्याला पाहायचा आहे आणि तोही तुम्हाला पाहावा लागेल, कारण त्याच्यातही महत्त्वाचे कन्सेप्ट आहे. असं करायचं नाही की एकच पार्ट पाहिला आणि मग दुसऱ्या पार्टला आता पाहायचं नाही. काहींना शंका येईल की काही व्ह्यूज वाढवण्यासाठी वगैरे काही 2-2 भाग करताय किंवा पार्ट करताय का असं वाटतंय, तर तसं काहीच नाही. व्ह्यूबद्दल काय आपल्याला तसं इंटेन्शन पण नाही. पण का करावं लागतात, कारण अपलोडिंगला खूप मोठा प्रॉब्लेम्स येतो, समजले. अपलोडिंगला प्रॉब्लेम येतो आणि व्हिडिओ खूप मोठा झाला तर लेंदी होतो, तर त्याच्यामुळे मी कमी ह्याचा मिनिटाचा बनवायचा प्रयत्न करतो आहे. तरी आज चुकून थोडा मोठा झाला आहेच, पण तुम्ही तो सर्व पहा, म्हणजे जर मिस केलं तर त्याच्यातल्या काही कन्सेप्ट राहून जातील. आणि सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, की जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनेलला तर चॅनेलला सबस्क्राईब करा, त्या बेल आयकॉनवर क्लिक करा, कारण त्याच्यावर जर क्लिक केलं तर तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन अपलोड केला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येतील आणि तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटेल लगेच. तर ते जे काही नवीन विद्यार्थी असतील त्यांनी त्याच्यावर क्लिक करा, सबस्क्राईब करा आणि ज्यांनी केलेलं आहे त्यांना तर येतायच आहे. तर नवीन सेशनमध्ये आपण पाहणार आहोत पुढचा पार्ट सायन्सचेच व्हिडिओ. आपण तुम्ही यूट्यूबवर पोल दिलेलाच आहे की सायन्सचे व्हिडिओ बनवत चला, ते पण बनवतो आहे. आणि आपल्या स्कॉलरशिपच्या विद्यार्थी मित्रांना, त्याचप्रकारे टेटच्या एक्झामचे जे काही विद्यार्थी आहे किंवा बाकीच्या एक्झामची तयारी करताय त्यांच्यासाठी सुद्धा मराठी सायन्स हे आपण कॉम्बिनेशन करतो आहे. त्याचप्रकारे इंग्लिशचे पण चांगले व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटत आहेत, त्याच्यावर पण तुम्ही चांगला प्रतिसाद देत आहे. तर असाच प्रतिसाद देत चला आणि आपण नवनवीन व्हिडिओ बनवू. तुमच्या काही शंका असतील किंवा तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील तर त्याच्या कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही जरूर कळवा, म्हणजे त्याच्यावर मला सोल्युशन तुम्हाला सांगता येईल. तर पुढच्या सेशनमध्ये आपण लवकरात लवकर भेटूया. धन्यवाद, थँक्यू.